नमस्कार, सुप्रभात. सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज, योगासन आणि प्राणायाम कशा पद्धतीनं आणि कोणते करायचे हे तुम्हाला सांगणार आहे. कारण मी जे नियमितपणे करते तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण व्हिडिओ बनवा, पुन्हा तुम्हाला पाठवा, त्याच्यामध्ये माझे एक्सरसाइज, माझा व्यायाम, माझे योगासन आणि माझा प्राणायाम राहून जात आहे. तर जे मी करते रोज नियमितपणे तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला पण जर तुम्ही कन्फ्यूजमध्ये असाल की कोणत्या प्रकाराने मी सुरुवात करू, तर जास्त कन्फ्यूज न होता, जास्त गोंधळात न पडता तुम्ही माझा जो क्रम आहे त्याला जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला ही आयडिया मिळून जाईल की कशा पद्धतीनं सुरुवात करायची आहे. तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया. दोन्ही हात पुढे. वॉर्मअप एक्सरसाइज जस्ट मी अर्धा तास चालून आलेली आहे. आता सकाळची 6:10 झालेली आहेत. हे सगळं नियोजन करण्यासाठी माझे 10 मिनटं निघून गेलेली आहेत. तर 5:30 ते 6 वाजेपर्यंत माझं मॉर्निंग वॉक झालेलं आहे. त्यामुळे बॉडी पूर्ण रिलॅक्स झालेली आहे. काही अडचण नाही, कुठेच स्टिफनेस नाही. तरीही योगासन सुरुवात करण्यापूर्वी वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपली बॉडी योगासनाला, सूर्यनमस्कारासाठी तयार होईल. सो फर्स्ट 1 2 3 4 5 6 राउंड अँटी क्लॉकवाइज. रोटेट युअर हँड्स अँटी क्लॉकवाइज. स्ट्रेच युअर हँड्स बोथ साईड. दोन्ही बाजूला हात स्ट्रेट करायचे. बॉडी स्ट्रेट असायला हवी. बॅक साईड, पाठीमागचा हात पाहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आपली कंबर ट्विस्ट होताना आपल्याला जाणवते. चला पुन्हा 1 1 2 3 4 5 6. ओके, डन. पाठीमागे हात ठेवा. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ओके. फ्रंट बेंड. 1 2 1 2 1 2. Again. 1 2 1 2. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याला वॉर्मअप एक्सरसाइज, याच्यामध्ये अजून बरेच प्रकार आहेत, पण आजच्यासाठी एवढं पुरे आहे. उद्या जे राहिलेले आहेत ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर चला सुरुवात करूयात. फर्स्ट सूर्यनमस्कारापासून. सूर्यनमस्कार करण्याआधी छोटीशी प्रार्थना आणि ओंकार ध्यान. पद्मासन. श्वास आधी शांत करून घ्यायचा आहे. संथ गतीने चालू द्यायचा. तीन ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना. कारण प्रत्येक वेळी माझ्या योगासनाची किंवा सूर्यनमस्काराची सुरुवात मी ओंकार आणि प्रार्थनेने करते, आणि तो नियमच आहे, तो आपल्याला फॉलो करायचा आहे.
असतो मा सद्गमया तमसो मा ज्योतिर्गमया मृत्योर्मा अमृतंगमया. ओम शांती शांती शांती. थोडा वेळ थांबायचे. मन एकाग्र आहे, तो अनुभव घ्यायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, तळवे गरम करायचे, चेहऱ्यावर ठेवायचे, डोळे उघडायचे, हात खाली. तर चला, आपलं शरीर आणि मन दोन्हीही आपण योगासनांसाठी तयार केलेलं आहे. तर आपल्याला सुरुवात करायची आहे सूर्यनमस्काराला. ठीक आहे. सूर्याची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याचा एक चांगला परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर, मानसिकतेवर होतो. सो स्टार्ट. ओम राम मित्राय नमः. 1 2 3. एकतर तुम्ही अशा पद्धतीनं थांबू शकता. 3 4 5 8 9 11. एक स्टेप माझ्याकडून वगळली गेली, म्हणजे मोजणं राहून गेलं. ओके, नेक्स्ट. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, 3 झालेले आहेत. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12. यानंतर मी काउंटिंग करणार नाही आहे, कारण माझा जो श्वासाची एक्सरसाइज आहे ती या काउंटिंगमध्ये राहून जाते. तर आपल्याला ती काउंट बघायची आहे. मी काउंटिंग का करते की कुठल्या काउंटला तुम्हाला कोणती पोश्चर करायची आहे. त्यामुळे एवढ्या 3-4 आवर्तनांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. तर विदाऊट काउंटिंग नाव आय एम गोइंग टू स्टार्ट. ओके, तर 4 झालेले आहेत. 5वा. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3
पुष्णे नमः। सहा पूर्ण झालेले आहेत। ओम राम हिरण्यगर्भाय नमः। ओम ह्रीं मरीचेय नमः। ओम रूम आदित्याय नमः। ओम ह्रीं सवित्राय नमः। एक ओम ह्रौं खगाय नमः। शेवटचा 12वा सूर्यनमस्कार। ओम रम भास्कराय नमः। ओके, अशा पद्धतीने मी 12 सूर्यनमस्कार पूर्ण केलेले आहेत। तर आपल्याला थोडीशी विश्रांती घेण्यासाठी शवासन। ओके, शवासन मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं आसन झाल्यानंतर किंवा सूर्यनमस्कार झाल्यानंतर आपलं शरीर, आपला श्वास, आपलं मन दमतं आणि तो थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं असतं। तर या पद्धतीनं आपल्याला शवासन करायचं आहे।
ओके. आता यानंतर जर तुम्हाला फक्त, कारण पोट कमी करायचं आहे, फक्त पोट कमी करण्यासाठी तुम्हाला ठराविक पोजेस करायचे आहेत योगाचे किंवा ठराविक एक्सरसाइज करायचे आहेत. तर मी फक्त तुम्हाला ते दाखवते, कारण प्रत्येकीला असं वाटतं की आपलं पोट कमी झालं पाहिजे आणि मीही त्याच्यावरच भर देते, कारण मलाही असं वाटतं की माझं पोट वाढलं नाही पाहिजे. तर फक्त 12 सूर्यनमस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपल्या या 12 सूर्यनमस्कारांमध्ये अनेक आसनं होऊन जातात. गरज नाही आणि पुन्हा तुम्हाला वेगळी आसनं केली पाहिजे, त्याची काही गरज नाही. तर फक्त पोट कमी करण्यासाठी हे सूर्यनमस्कार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकतर योगमुद्रा पहिला आसन. ठीक आहे, पद्मासनात बसून घ्या, हात पाठीमागे बांधायचे, श्वास घ्यायचा, बॉडी स्ट्रेट, खांदे पाठीमागच्या बाजूने, कपाळ जमिनीवर टेकवा, शरीर लूज सोडायचं. इथे 10 सेकंद थांबायचं आहे. पुन्हा बॉडी स्ट्रेट, श्वास घेत वर यायचे, हात पुन्हा योगमुद्रा. हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर कारण याच्यामध्ये आपल्या पोटावर दाब येतो, त्यामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होते. यानंतर थोडंसं क्रॉस घेते, म्हणजे ओके. ठीक आहे. पवनमुक्तासन जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पोटासाठी निश्चितच या आसनाचा लाभ होतो. पोटावर दुमडून घ्यायचे पाय, इथे हाताची घडी, ओके. आसन सोडायचे, पाय हळू खाली न्यायचेत, रिलॅक्स. एक पाय वर स्ट्रेट, पुन्हा दुसरा स्ट्रेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशी आवर्तनं 20 30 40 50 केली तरी हरकत नाही. ओके. सो आफ्टर दॅट दोन्ही पाय उचलायचे, इथे आपल्याला ठेवायचं आहे बराच वेळ. विजिबल आहे की नाही कळत नाही आहे, पण स्टील ओके. सो या पद्धतीनं इथे आपल्याला पाय ठेवायचे आहेत. इथे जास्त वेळ पाय ठेवणं अवघड जातं, कारण हा डिरेक्टली आपल्या पोटावर याचा ताण येतो. सो हे जे आसन आहे अतिशय लाभदायक आहे. तर चला पुन्हा करूयात. तुम्हाला जाणवेलच की पाय जेव्हा तुम्ही 45 अंशावर आणून ठेवता किंवा 50 अंशावर आणून ठेवता, तेव्हा तुमच्या पोटावर भरपूर ताण आलेला असतो आणि प्रत्येक स्नायू असा ताणला गेलेला असतो आणि हे ताणणंच तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करत असते. तर हे जे आसन आहे तुम्हाला नियमितपणे करायचं आहे. चला पुन्हा
शवासन आता मी 20 सेकंड केलेली आहे. त्याच्या आधी 10 सेकंड, असं 30 सेकंड, 1 मिनिट इथपर्यंत आपल्याला हे आसन टिकवून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचा चांगला परिणाम आपल्या पोटांच्या पेशीवर आणि या पेशी मजबूत होण्यासही त्याचा खूप लाभ आहे. तर हे आसन आपल्याला करायचं आहे पुन्हा. वन 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. ओके, 50 केलेले आहेत, पण तुम्ही हे 100पर्यंत नेऊ शकता. रिलॅक्स. ओके, देन ते पकडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 50 राऊंड. शवासन अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा शरीर दमलेलं आहे, श्वास फुललेला आहे, स्नायू आखडलेले आहेत, नक्कीच शवासन करणं गरजेचं आहे. सो शवासन, रिलॅक्स. ओके, आता एक शेवटचं दाखवते. बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला थांबायचं आहे, माझं आवरायचं आहे. सो आय एम गोइंग टू स्टॉप नाव. सो शेवटचं जे आसन आहे, द्रोणासन, आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे ॲट दी एंड. सो ओके, आपल्या बायांना ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, केस बांधणं. ओके, चला. तर दोन्ही बाजून उचलायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. फक्त सीट टेकली पाहिजे खाली, पाय 45 अंशावर, वरील बॉडी 45 अंशावर. ओ माय गॉड. सगळं या पोटासाठी, सगळं या हे पोट कमी करण्यासाठी. तर मला असं वाटतं की आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हा सर्वांना लाभदायक होईलच. तर चला, सगळ्यात महत्त्वाचं काय, माझं एक्सरसाइज व्यवस्थितपणे झालेला आहे आणि सायमल्टेनियसली मी तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला, आजच्यासाठी इतकंच बस. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडत असेल, असं वाटत असेल तुम्हाला की हां खरोखर मी हे केलं पाहिजे, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणीला आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.